घरातनं प्रेशर असतं की तुझं अमुक अमुक वय झालेलं आहे, तू जॉबमध्ये सेटल्ड आहेस, तुझ्या मित्रमैत्रिणींची लग्न झालेली आहेत, आम्ही लग्नाला जातो त्यावेळेला लोक आम्हाला विचारत असतात, ह्या प्रेशर खाली येऊन लग्न करणं हे योग्य आहे का? एक तर ना कुठल्याही प्रेशर खाली येऊन लग्न करणं हे योग्य नाहीये. मग ते सामाजिक प्रेशर असू दे, घरातलं प्रेशर असू दे, कुठलंही असू दे. फक्त काय होतं माहितीये का, ज्या वेळेला आई वडील किंवा घरातनं आपण म्हणतो ना प्रेशर येतं, तर लग्नाचे काही जे फायदे आहेत ते फायदे आई वडिलांनी समजून घेतलेले आहेत, उपभोगलेले आहेत. त्यामुळे आलेली समाजातली एक स्थिरता आहे, एक मानसिकदृष्ट्या आपल्याला मिळणारी सामंजस्यता म्हणतो आपण, स्थिरता म्हणतो, ही त्यांना मिळालेली असते. तर पण तरीही मला कसं वाटतं माहितीये की लग्नामुळे माझं छान झालं, मला मजा आली, मला एक प्रकारचं साहचर्य मिळालं, या असा जो एक मेसेज आहे ना, तो आईवडिलांकडनं फार कमी पद्धतीने जातो. तो जायला पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे कसं आहे की मी एवढे वर्ष घरात काम करते पण कोणाला काही चीज नाही त्याचं, हे बोललं जातं. किंवा मी आहे म्हणून घरात टिकले, दुसरी कोणीतरी असती तर पळून गेली असती, अशा पद्धतीचं बोललं जातं. पण खरंच कधीतरी आईला वडिलांना विचारावं की काय मिळालं तुम्हाला लग्नातनं, तुम्हाला काय वाटलं लग्न करून? सुरुवातीचे कष्टाचे दिवस होते का? हो, निश्चितच होते. कसरत होती, एक प्रकारची जनरेशन जी अशी होती की जी सरकारी नोकऱ्यांमध्ये होती, LIC, बँका, ऑफिसेस वगैरे याच्यामध्ये, जशी माझी जनरेशन आहे की हो त्यावेळेला नक्कीच एक कसरत होती. घरातलं सगळं करायचं आणि मग नोकरीवरती जायचं, आणि तरीही आपण मिळवत असणाऱ्या पैशाचं स्वातंत्र्य आपल्याला नाही. पण असं जरी सगळं असलं तरीही अनेक आईवडिलांना असं वाटतं की लग्नाने एक स्थिरता मिळाली आयुष्यामध्ये.